प्रेषित भाग 7. चंद्राची सफर. पहिल्या दिवसापासून आलोकने मिश्राजींचे लक्ष स्वतःवर केंद्रित करून घेतले. आपल्या 15 वर्षांच्या शिक्षण क्षेत्रातील अनुभवात मिश्राजींना इतका विलक्षण विद्यार्थी आढळला नव्हता. त्यामुळे त्यांनी आलोकच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष पुरवले. प्रथमपासूनच आलोकने गणितातली जी प्रतिभा दाखवली होती ती मिश्राजींच्या प्रयत्नामुळे अनेक दिशांनी विकास पावली. आलोक भराभर गणिते करायचा, पण द्रुतगणित म्हणजे खरे गणित नव्हे हे मिश्राजींनी त्याला पटवून दिले. तर्कशास्त्राचे नियम वापरून गृहीतकांपासून सुरुवात करायची आणि जास्तीत जास्त व्यापक स्वरूपाचे निष्कर्ष काढायचे हे गणित विषयात महत्त्वाचे असते हे त्यांनी समजावून सांगितले. आलोक 7 वर्षांचा असताना मिश्राजींनी त्याला एक किस्सा सांगितला. तो असा: युरोपात एका गावातून कालवे जात होते आणि त्या कालव्यांवरून जाण्यासाठी पूल बांधण्यात आले होते. गावाच्या मध्यभागी काही रस्ते एकमेकांना 7 पुलांच्याद्वारे जोडण्यात आले होते. एकदा एका मुलाच्या मनात आले की आपण एकामागून एक असं 7ही पुलांवरून जाऊया, परंतु त्याने पुष्कळ प्रयत्न केला तरी एखादा पूल तरी त्याला 2दा ओलांडावा लागायचाच. मिश्राजींनी आलोकला त्या पुलांचे चित्र दाखवून विचारले, खरोखरच हे अशक्य आहे का? का त्या मुलानं नीट प्रयत्न केला नाही? आणि जर हे अशक्य आहे असं तुलाही वाटलं तर ते सप्रमाण सिद्ध करशील का? आलोकने 1 दिवसाचा अवधी मागून घेतला आणि पुष्कळ डोके खाजवले. दुसऱ्या दिवशी मिश्राजींना त्याने आपले उत्तर दिले. तुम्ही सांगितलेल्या सूचना अंमलात आणल्या तर सर्व पुलांवरून जाणं अशक्य आहे. मिश्राजींनी कारण विचारताच आलोकने त्यांना आपला व्यापक सिद्धांत मांडून दाखवला आणि त्या सिद्धांताप्रमाणे त्या पुलांवरून जाणे अशक्य का आहे ते समजावून सांगितले. इतकेच नव्हे तर पुलांची रचना बदलली तरी आलोकच्या सिद्धांताप्रमाणे चटकन सांगता येईल पुलांवरून जाणे शक्य आहे का नाही. हा प्रश्न 3 शतकांपूर्वी एक विख्यात गणिती ऑयलर याला विचारण्यात आला होता. पुष्कळ विचार करून त्याने तो सोडवला होता. त्याचे उत्तर आणि आलोकचे उत्तर तंतोतंत जुळत होते. आलोक 8 वर्षांचा झाला तेव्हा सुधाकरने त्याला एक लहान टेलिस्कोप आणून दिला. चंद्रावरचे डाग, गुरूचे ग्रह आणि शनीचे कडे त्यातून स्पष्ट दिसायचे. आलोक हरखून गेला. कशाला तुम्ही त्याला तो टेलिस्कोप आणून दिलात? आता तो रात्री नीट झोपत नाही, तासनतास आकाशाकडे नजर लावून बसतो गच्चीवर, मालिनी कुरकुरली. तू फार अतिशयोक्ती करतेस बोलण्यात. म्हणे तासनतास, रात्री 8 ऐवजी 11ला झोपतो. पण त्याच्या एकलकोंड्या स्वभावाला रमवायला तरी हे साधन छान आहे की नाही? सुधाकरने आपली बाजू मांडली. इथंच तर तुमचं चुकलं. त्याला लोकात मिसळायला उद्युक्त केलं पाहिजे, त्याऐवजी तुम्ही त्याला पाठवून दिलं गच्चीवर एकट्यानं. मालिनीचे म्हणणे बरोबर होते, पण अजून आलोकच्या एकलकोंडेपणावर सुधाकरलाच काय पण डॉक्टर साळुंख्यांनाही काही उपाय सापडला नव्हता. एकदा साळुंख्यांनी त्याला बुद्धिबळाचा खेळ शिकवायचा सल्ला दिला. मालिनी एकेकाळी बुद्धिबळात बऱ्यापैकी निष्णात होती. तिने आलोकला बुद्धिबळाची दीक्षा दिली आणि आपल्या काही समवयस्क मित्रांशी त्याला खेळायला उत्तेजन दिले. पण त्याच्यापुढे त्यांचा कोणाचाच निभाव लागत नसे. पुढे पुढे मालिनी सुधाकरही मागे पडली आणि अखेर आलोक स्वतःशीच खेळू लागला. नवे डावपेच त्याच्या डोक्यातून बाहेर पडू लागले, पण त्याच्या एकलकोंडेपणाला काही हे उत्तर नव्हते. एकदा रात्री 10च्या सुमारास सुधाकर गच्चीवर आलोकच्या शोधात गेला. आलोक आकाशाकडे टक लावून पाहत गादीवर पहुडला होता. आलोक, आलोक या! सुधाकरने त्याच्या खांद्यावर थाप मारली तेव्हा तो तंद्रीतून जागा झाला. काय बाबा? कसला विचार करत होतास? बाबा, हे आकाशात इतके तारे दिसतात, हे सूर्यासारखेच तेजस्वी आहेत ना? होय बेटा, फक्त ते आपल्यापासून पुष्कळ लांब असल्यानं मंद मंद चकाकतात. पण प्रत्येक ताऱ्याभोवती पृथ्वीसारखे ग्रह असतील का? हे निश्चितपणे सांगता येणार नाही. 30 वर्षांपूर्वी प्रथमच एका ताऱ्याजवळ ग्रह असावेत असं प्रत्यक्ष निरीक्षणातून सिद्ध झालं. पण ग्रह स्वतः चकाकत नाहीत म्हणून लांबून दिसत नाहीत.
मग मला दिसत नसले तरी काही ताऱ्यांभोवती ग्रहमाला असतील का हो बाबा? असायला पाहिजेत. आणि अशा कुठल्या तरी ग्रहमालेत कुठल्या तरी ग्रहावर माणसं पण असतील आपल्यासारखी. अगदी आपल्यासारखी माणसं नसली तरी निदान जिवंत प्राणी तरी असावेत. आलोक कधी फारसे प्रश्न विचारायचा नाही. आता विचारतोय तर त्याला आणखी बोलता केला पाहिजे या हेतूने सुधाकर म्हणाला, आपल्या ग्रहमालेत आपण यानं पाठवली पण कुठंच जीवसृष्टी सापडली नाही. तेव्हा इतर कुठं असली तरी ती कशी असेल हा केवळ अंदाजच करायचा. पण आपल्याला आपल्या ग्रहमालेपलीकडे यानं नाही का पाठवता येणार? चंद्राकडे शटल जातं तसं ह्या ताऱ्यांकडे नाही का जाऊ शकणार? म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष गेल्यावर जी माहिती मिळेल, बेटा ते तारे चंद्राच्या मानानं पुष्कळच लांब आहेत. एखादं शटल जाऊन यायला शेकडो हजारो वर्ष लागतील. कसं शक्य होईल ते? मला जायला आवडलं असतं. आपल्या लांबच्या शेजाऱ्यांना हॅलो म्हणायला, प्रत्यक्ष हस्तांदोलन करायला मजा आली असती. एकलकोंड्या आलोकच्या तोंडी हे शब्द ऐकून सुधाकरला आश्चर्यच वाटले. ताऱ्याकडे नाही तरी चंद्रावर जाण्याची संधी आलोकच्या आयुष्यात लवकरच आली. हे घडून यायला कारणीभूत झाले मिश्राजी. आलोक 9 वर्षांचा झाला तेव्हा मिश्राजींनी सुधाकरशी संपर्क साधला. एरवी फोनवर बोलणारे मिश्राजी आज सुधाकरच्या घरीच दाखल झाले होते. या मास्तर साहेब, आज काहीतरी विशेष कारण दिसतं तुम्ही इतक्या लांब याची तसदी घ्यायला. सुधाकरने त्यांचे स्वागत केले. बरोबर ओळखलत. आलोकच्या पुढच्या करिअरबद्दल बोलायचं होतं म्हणून आलो. अहो, अजून तर तो 10 वर्षांचा सुद्धा झाला नाही आणि तुम्ही इतक्यातच त्याच्या भविष्याबद्दल आखणी करायला आलात. चहा आणता आणता मालिनी म्हणाली. अहो, त्याच्या दृष्टीनं 10 वर्षांचं वय म्हणजे कमी नाही. पण हुशार मुलांना 10 वर्षांच्या आसपास एक महत्त्वाची परीक्षा द्यायची संधी मिळते, ती आलोकनं गमावू नये असं मला वाटतं. मिश्राजी चहाबरोबरचा रसगुल्ला तोंडात टाकत म्हणाले. कुठली परीक्षा ही? WTSची. बापरे, WTSची? म्हणजे मोठंच प्रकरण आहे की. सुधाकर उद्गारला. WTS म्हणजे वर्ल्ड टॅलेंट स्कीम. एका आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे 10 वर्षे वयाच्या मुलांची ह्या योजनेखाली परीक्षा घेण्यात येईल. जगातली निवडक हुशार मुले ह्यात भाग घेत. तरीसुद्धा 10,000 मुले वेगवेगळ्या देशातून परीक्षेला बसत. त्यातून अधिक बुद्धिमान प्रतिभासंपन्न मुले शोधून काढायचे काम ही परीक्षा करी. इथे घोकमपट्टीला वाव नव्हता. गाईड वाचून किंवा क्लासेसना जाऊन ह्या परीक्षेत यश मिळवता आले नसते असे त्या परीक्षेचे प्रश्न असत. उत्तर कसे लिहावे ह्यापेक्षा विषय किती समजला हे जास्त महत्त्वाचे असे. परंतु 20व्या शतकातल्या परीक्षकांना हे उमजले नव्हते. WTSने गेली 10 वर्षे प्रात्यक्षिके करून ह्या बाबतीत महत्त्वाची कामगिरी केली होती. 10,000 मुलांपैकी पहिली 10 मुले ह्या योजनेमध्ये विशेष सन्मानास पात्र असत. त्यांच्या पुढच्या करिअरची पुरती सोय WTSतर्फे केली जाई. अशी मुले पुढे महत्त्वाची कामगिरी बजावतील ही त्या स्कीमच्या संयोजकांना खात्री होती. विशेष करून अंतराळ युगात वावरायला ह्या मुलांना खास प्रशिक्षण मिळावे ह्या हेतूने त्यांना WTSतर्फे चंद्राच्या ट्रिपवर नेण्यात येईल. सुधाकरला हे सर्व माहीत होते. तसेच अशा परीक्षेत बसायची संधी मिळणेसुद्धा किती अवघड असते याची त्याला जाणीव होती. पण मिश्राजींनी त्याला आश्वासन दिले. नाईक साहेब, असे हबकून जाऊ नका. आलोकमध्ये मला जे बुद्धिमत्तेचं तेज दिसलं त्यावरून मी खात्रीनं सांगतो, तो ह्या परीक्षेला बसू तर शकेलच, पण तो पहिल्या 10त नक्की येईल. या परीक्षेत बसण्यापूर्वीच्या ज्या चाचणी परीक्षा असतात त्यांची मी माहिती काढली आहे. तुम्ही सर्व काही माझ्यावर सोपवा. मिश्राजींनी आपले आश्वासन खरे करून दाखवले. त्यांनी आलोकला वेगवेगळ्या चाचणी परीक्षातून मार्ग काढत अखेर WTSच्या परीक्षेला बसवले. परीक्षेत आलोकने त्याच्या मते समाधानकारक उत्तरे दिली होती. अखेर निकालाचा दिवस येऊन ठेपला. निकाल दुपारी 12 वाजता जाहीर होणार होता, पण सकाळी 10लाच सुधाकरला मिश्राजींचा फोन आला. नाईक साहेब, अभिनंदन, त्रिवार अभिनंदन. तुमचा छोकरा पहिला आला. काय म्हणता काय? निकाल तर अजून जाहीर व्हायचा आहे, मग तुम्हाला कसा कळला?
ती अंदर की बात आहे, पण तुम्ही गुप्त ठेवाल अशा अपेक्षेनं सांगतो. सुधाकरने आजूबाजूला पाहिले. मालिनी बाहेर गेली होती. ते गळके भांडे जवळ नाही हे बरेच आहे असे सुधाकरला वाटले. तिकडे मिश्राजी बोलत होते. तर काय झालं, WTSमधला एक उच्च पदाधिकारी माझ्या ओळखीचा झाला आहे. आलोकला चाचणी परीक्षातून पुढे नेत असताना माझी त्याची ओळख झाली होती. तेव्हा त्याच्याशी मी पैज मारली होती की आलोक ह्या परीक्षेत पहिला येईल. परीक्षेत जी 10 मुलं सर्वोत्तम म्हणून निवडली जातात त्यांच्यातली नंबरवारी जाहीर केली जात नाही, उगाच पहिल्या नंबराला फार भाव येईल म्हणून. मात्र परीक्षकांना आणि काही उच्चपदस्थांना ती माहीत असते. मी ज्याच्याशी पैज लावली तो अशांपैकी आहे. आज त्याचा मला फोन आला काही मिनिटांपूर्वी. तो इतका उत्तेजित झाला होता की आधी त्याच्या तोंडून शब्दच फुटेनात. तो म्हणाला की आलोक पहिला तर आलाच आहे, पण त्याची परीक्षेतील कामगिरी असामान्य आहे, न भूतो न भविष्यती अशी. ह्या मुलाच्या करिअरचा फार काळजीपूर्वक विचार झाला पाहिजे असं परीक्षकांनी सांगितलं. आता 12 वाजता निकाल जाहीर झाला की आलोक पहिल्या 10त आहे हे जगजाहीर होईल, पण तो पहिला आला आहे हे मात्र गुप्त राहिलं पाहिजे. अर्थातच तसं ते राहील याची मी माझ्यातर्फे ग्वाही देतो. पण मिश्राजी, तुमचं अभिनंदन. आलोकच्या यशाचं संपूर्ण श्रेय सर्वस्वी तुमचं आहे. सुधाकर म्हणाला. नाही नाईक साहेब, हिऱ्याचं तेज लपून राहत नाही. आज नाही तर उद्या आलोकची प्रतिभा जगापुढं येणार यात शंकाच नव्हती. अच्छा, नमस्कार. सुधाकरनं फोन बंद केला त्यावेळी मालिनी नुकतीच घरात आली होती. कोणाचा फोन होता तिने विचारले. मिश्राजींचा. बिचारे आपल्यापेक्षाही नर्वस झालेत 12 वाजता काय निकाल लागतोय त्याबद्दल. इंटरनॅशनल शटलवेजतर्फे आमच्या छोट्या प्रवाशांचं स्वागत असो. स्पेस शटलचा कॅप्टन बोलत होता. शटलमध्ये 10 मुले व त्यांच्याबरोबर 5 शिक्षक व निरीक्षक एवढेच प्रवासी होते. प्रत्येकाने खास गणवेश चढवला होता व खुर्चीला पट्ट्यांनी नीट बांधून घेतले होते. खुर्ची शेजारच्या टीव्हीवर प्रत्येक प्रवाशाला वेगवेगळी दृश्ये दिसू शकत. शटल चालकाचे लहानसे केबिन दिसे किंवा ज्या रॉकेट बेसवरून ते शटल वर जाणार होते त्याची दृश्ये दिसत. आकाशात गेल्यावर तारकांचे किंवा पृथ्वीचे दर्शन त्याच पडद्यावर घडे. जिथे जायचे आहे ते अंतराळातले स्थान जवळ येताना त्याचे बारकाईने निरीक्षण करता येईल. कॅप्टन पुढे बोलत होता. मी कॅप्टन गोम्स, शटलवरचा माझा सहकारी बॉब जॉन्सन, तुमची सरबराई करणाऱ्या सीता, जुडिथ आणि मारिया. पट्टे नीट बांधलेत ना? आता लिफ्ट ऑफची वेळ जवळ आली. तुमच्या टीव्हीवर कमी कमी होणाऱ्या संख्या पहा. शून्यावर येताच रॉकेट आपल्याला वर उचलील. तुम्ही अर्ध्या तासापूर्वी जी गोळी घेतलीत त्यामुळं तुम्हाला एकदम वर जाताना फारसा त्रास होणार नाही, पण किंचित विचित्र वाटेल हे नक्की. तुम्ही हुशार आहात तसे शूरही आहात, तेव्हा घाबरू नका. शांत पडून राहा. 2 मिनिटांनी सर्व काही परत नॉर्मल होईल. मग मी तुम्हाला पुढल्या प्रवासाबद्दल सांगेन. तूर्त गुड बाय. आलोकला कसलीच भीती वाटली नाही. उलट तो फार उत्सुकतेने लिफ्ट ऑफची वाट पाहत होता. पण त्याने सहज शेजारी वळून पाहिले तर त्याच्याजवळ बसलेल्या मुलीच्या डोळ्यात त्याला भीती दिसली. घाबरलीस का सँड्रा? त्याने हळूच विचारले. कबूल करायला लाज वाटते, पण होय, मला भीती वाटते. ती मुलगी पॅनिकच्या स्थितीत जाण्याची शक्यता आहे. तिचे मन दुसरीकडे वळवले पाहिजे हे आलोकने ओळखले. आपल्याला प्रशिक्षण दिलं तेव्हा कसा गरागरा फिरवलं, त्यापेक्षा हे कमी त्रासाचं आहे. आपल्याला थोडा वेळ वजन वाढल्यासारखं वाटेल. तुला माहीत आहे, मी एकदा एका फनफेअरमध्ये गेलो होतो आईबाबांबरोबर. अशीच कुठली तरी राईड होती. बाबा म्हणाले, तू घाबरशील, आईबरोबर जा. तर गंमत म्हणजे आईच घाबरली. मी तिचा हात पकडायच्याऐवजी तिनंच माझा हात धरून ठेवला. आलोक, मी तुझा हात धरला तर चालेल? आलोकने आपला हात पुढे केला. सँड्राने तो आपल्या हातात धरून ठेवला. सुमारे 50 वर्षांपूर्वी पहिले स्पेस शटल कोलंबिया अंतराळात जाऊन परत आले. ज्याप्रमाणे विमानाचा विकास राईट बंधूंच्या काही मीटर अंतराच्या उड्डाणापासून सुरू होऊन झपाट्याने वाढत गेला, तसेच अंतराळ प्रवासाचे झाले.
अंतराळात लहानशी झेप टाकून परतलेले कोलंबिया आणि हल्लीची स्पेस शटल्स यात किती कमी साम्य होते. पण ऑलिम्पिकमध्ये पळण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवणारा खेळाडू 21 वर्षांपूर्वी रांगत होता हे विसरून चालणार नाही. आता पृथ्वीभोवती मानवाने 4 अंतराळ स्थानके उभारली होती आणि पृथ्वीपासून त्यांच्याकडे स्पेस शटल्सची ये-जा चालू असे. पूर्वी केवळ खास प्रशिक्षण मिळवलेले अंतराळवीर पृथ्वी तळावरून अंतराळात झेप घेत. आज सामान्य माणसाला अंतराळ प्रवास शक्य व सुलभ झाला होता. स्पेस स्टेशन 1 वरून चंद्राकडे याने जात. स्पेस स्टेशन 2 वरून अधिक लांबचे पल्ले गाठणारी सूर्यमालेतील ग्रहांकडे जाणारी याने निघत. स्पेस स्टेशन 3 हे वैज्ञानिक प्रयोगांसाठी राखून ठेवले होते, तर स्पेस स्टेशन 4 वर औषधे आणि खास धातूंची मिश्रणे बनवली जात. सौर ऊर्जा ग्रहण करून ती पृथ्वीवर केंद्रित करणारे 5वे स्पेस स्टेशन बांधायचे काम चालू होते. आलोक व सँड्रा यांना घेऊन जाणारे शटल भारतातील श्रीहरिकोटा शटल पोर्टवरून सुटले होते आणि ते स्पेस स्टेशन 1 कडे निघाले होते. कॅप्टन गोम्सने सांगितल्याप्रमाणे लिफ्ट ऑफनंतर 2 मिनिटांनी आतल्या प्रवाशांना पुष्कळ आराम वाटू लागला. थँक्यू आलोक, आलोकचा हात सोडत सँड्रा म्हणाली. यू आर वेलकम. आलोकने एखाद्या प्रौढ माणसासारखे गंभीरपणे प्रत्युत्तर केले. इतक्यात गोम्सचा चेहरा TV स्क्रीनवर दिसायला लागला व त्याचे शब्द प्रवाशांच्या कानावर पडले. पृथ्वीपासून स्पेस स्टेशन 1 पर्यंतचा प्रवास 1 तास 10 मिनिटांचा आहे. लवकरच तुम्हाला आपलं वजन कमी होत चाललंय याची जाणीव होईल. कृपा करून खुर्चीचे पट्टे सोडू नका. तुम्हाला काही खावंसं वाटलं तर खुर्चीच्या हातावरचं बटण दाबा. तिथला कप्पा उघडेल आणि त्यात गोळ्या दिसतील. स्पेस स्टेशनवर डॉकिंग झाल्यावर सुद्धा मी सांगेपर्यंत खुर्चीवरून हलायचं नाही. आता खास मुलांसाठी TV वर बॅटमॅनची एक फिल्म दाखवण्यात येईल. आलोकने TVकडे पाहिले. बॅटमॅनची फिल्म सुरू झाली होती. गॉथम सिटीवर कसले तरी संकट आले होते. त्यामागे होता खलनायक जोकर. आलोकने TV बंद केला. फिल्म न पाहताही ती कशी असेल ते त्याला माहीत होते. आपल्या शहराला वाचवायला बॅटमॅन येणार, भोळेपणाने जोकरच्या सापळ्यात अडकणार, त्यातून सुटणार आणि शेवटी जोकरचा कट हाणून पाडणार. त्याने सँड्राकडे पाहिले. ती मात्र गोष्टीत रंगली होती. आलोक चॅनल बदलून TV वर बाहेरचे काय दिसते ते पाहत होता. आता पृथ्वीच्या वायुमंडलावर शटल गेले असल्याने बाहेरचे आकाश काळसर झाले होते. सूर्य यानाच्या मागल्या बाजूला होता. पृथ्वी तर आता दिसेनाशी झाली होती. निळ्या आकाशाखाली बागडणाऱ्या आणि सूर्यप्रकाशावर पोसलेल्या मनुष्य प्राण्याला हा सर्व परिसर कृत्रिम वाटणार. अंतराळात वस्ती करणाऱ्याला पुष्कळ मानसिक आणि शारीरिक तडजोडी कराव्या लागणार. पण आलोकला हे शांत आणि अफाट अंतराळ फार आवडले. हळूहळू स्पेस स्टेशन 1 TV स्क्रीनवर दिसू लागले. ते एखाद्या गोल चकतीप्रमाणे होते, पण त्यात खोल्या, यंत्रे, प्राणवायू तयार करायची सोय, शटल किंवा अंतराळ याने सोडायला खास जागा, त्यांची दुरुस्ती करावी लागली तर त्यासाठी वर्कशॉप, सर्व काही होते. ह्या प्रवासावर निघण्यापूर्वी मुलांना जी माहिती पुरवण्यात आली होती तिच्यात स्पेस स्टेशन 1 ची रचना पण समाविष्ट केलेली होती. मुलांनो, आता आपला प्रवास संपत आला, कॅप्टन गोम्सने घोषणा केली. स्पेस स्टेशनचे कर्मचारी येऊन तुम्हाला हातानं धरून आत नेतील. शून्य गुरुत्वाकर्षणात राहण्याचा हा तुमचा पहिला अनुभव. तुम्हाला मजा वाटेल, पण फार उड्याबिड्या मारू नका. उद्या तुम्हाला अंतराळ यानातून चंद्रावर नेऊन आणण्यात येईल आणि मग परत पृथ्वीवर याच शटलनं तुम्हाला पोचवण्यात येईल. मात्र त्यावेळी मी इथं नसेन. माझे मित्र कॅप्टन मेहरा शटल चालवतील, तेव्हा मी आता तुमचा निरोप घेतो. डॉकिंग झाल्यावर मुले सावकाश पावले टाकत बाहेर आली. स्पेस स्टेशनच्या आतल्या भागाकडे पाहून आपण अंतराळात आहोत असे वाटले नसते, परंतु गुरुत्वाकर्षण नसल्याचे शरीराला जाणवत होते. निघण्यापूर्वी पृथ्वीवर मुलांना एक जुना चित्रपट गंमत म्हणून दाखवला होता. त्याचे नाव 2001 ए स्पेस ओडिसी. आर्थर क्लार्कच्या विज्ञानकथेवर आधारलेल्या ह्या चित्रपटात पुष्कळ गमतीची दृश्ये होती. ती दृश्ये त्यांना आता प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार होती.
भिंतीवरून व छतावरून आडवे तेडवे चालणे, अन्न घशाखाली उतरवायला करावी लागणारी कसरत, फ्लशऐवजी हवेने घाण ओढून घेणारे संडास, वजन नसलेली मोठाली धुडे सहजगत्या हलवता येणे. मुलांना ही पर्वणीच होती. मुले इथे कशी वागतात इकडे त्यांच्याबरोबरच्या निरीक्षकांचे लक्ष होते. मुलांनी प्रश्न विचारले तर त्यांची उत्तरे ते देत होते. इतर मुले हसत खिदळत होती तरी आलोक शांत होता, विचारमग्न होता. काय आलोक, तुला प्रवास कंटाळवाणा तर नाही वाटत? एका निरीक्षक बाईने विचारले. मुळीच नाही डोरोथी, गंमत वाटते हे सर्व पाहून. पण डोरोथी फील्डचे समाधान झाले नाही. तिने आलोकला विचारले, पण तू काही या मुलांच्या खेळात भाग घेत नाहीस. हे अनुभव तुला एरवी कधी घेता येणार नाहीत. कबूल, पण मला त्यात फारसं नाविन्य वाटत नाही. भिंतीवरून थोडेसे चालत आलोक पुढे म्हणाला. खरं म्हणजे वाटायला पाहिजे, पण नाही. सारखे माझ्या मनात हेच विचार येत आहेत की असल्या परिसरात राहायचा हा अनुभव मी प्रथमच घेत असूनसुद्धा मला त्यात काही विलक्षण का भासत नाही. डोरोथीकडे ह्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. चंद्राची यात्रा एका वेगळ्या अंतराळयानातून झाली. शटलपेक्षा हे लहान होते आणि त्यामुळे आत बसणाऱ्यांना दाटीवाटीने बसावे लागले. सँड्रा मुद्दाम आलोक शेजारी येऊन बसली. काय, आता अंतराळ प्रवासाची भीती गेली का? आलोकने मिश्किलपणे विचारले. नाही, आणि ती कधी जाईल असं वाटत नाही, सँड्रा उत्तरली. पण ह्यावेळी रॉकेटचा धक्का फार नसेल, कारण इथं आपल्याला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला तोंड द्यायचं नाही. परत येताना चंद्रावरून वर उड्डाण करताना थोडासा असेल, पण फार नसेल नाही का? कारण पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण चंद्रापेक्षा 6 पटीने जास्त आहे. सँड्राने आपल्याला देखील विज्ञान माहीत आहे हे दर्शवले. चंद्रावर जाणाऱ्या ह्या यानाचे नाव होते शशांक. जेव्हा जागतिक अंतराळ संस्थेने चंद्रावर जाणाऱ्या यानांचा नमुना तयार केला तेव्हाच असे ठरवण्यात आले होते की ह्या नमुन्याप्रमाणे बनवलेल्या यानांना वेगवेगळ्या देशांतर्फे नावे देण्यात यावी, पण ते नाव चंद्राचे असावे. भारतातर्फे शशांक असे नाव सुचवण्यात आले होते. स्पेस स्टेशन 1 पासून चंद्रापर्यंत पोचायला शशांकला 28 तास लागले. चंद्रावर पहिल्यांदा मानवाने पदार्पण केले त्यापेक्षा हा वेळ निम्म्याहून कमी होता. अखेर शशांक चंद्रावर उतरायच्या तयारीला लागले. सँड्रा, तुला एक गणित घालू? सँड्राची अस्वस्थता घालवण्यासाठी आलोक म्हणाला. घाल. स्पेस स्टेशन 1 पासून चंद्रापर्यंत यायला प्रकाशाला 1.25 सेकंद लागतो. आपल्या यानाला 28 तास लागले. हेच यान जर याच वेगानं सगळ्यात जवळच्या ताऱ्याकडे गेलं तर त्याला किती वेळ लागेल? हे यान उतरायच्या आत तुझं उत्तर बरोबर आलं तर जिंकलीस. सँड्राला माहीत होते की सगळ्यात जवळचा तारा 4.25 प्रकाश वर्षे अंतरावर आहे, म्हणजे प्रकाशाला तिकडे पोचायला 4.25 वर्षे लागतात. तिने त्रैराशिक मांडले, मनातल्या मनात सोडवले आणि उत्तर दिले, 3,43,000 वर्षे अंदाजे. हे घे बक्षीस. आलोकने सँड्राचे आवडते पेपरमिंट तिला दिले. मात्र का कोण जाणे, तो मनातल्या मनात अस्वस्थ झाला. काय आलोक, काय आणलंस माझ्याकरता चंद्रावरून? मालिनीने त्याला जवळ घेत विचारले. आई, तुला हिरे मोती आवडतात, पण ते चंद्रावर नव्हते. दगडन धोंडे पुष्कळ होते, त्यातले हे तुझ्यासाठी आणले. चंद्रावरील सुव्हेनियर विकणाऱ्या दुकानातून आणलेला एक ताईत आणि अंगठी हे 2 अलंकार आलोकने मालिनीला दिले. दोन्हीमध्ये चंद्रातले खडे बसवले होते. मालिनी खुश झाली. तिच्या महिला मंडळात आता तिचा भाव बराच वाढणार होता. आणि माझ्यासाठी काय आणलंस? सुधाकरने गमतीने विचारले. वास्तविक आलोक सुखरूप परत आला यातच त्याला समाधान होते. आलोकने एक पांढरा टी-शर्ट काढून दिला. त्यावर एका संस्कृत सुभाषिताची दुसरी ओळ लिहिलेली होती. एकः चंद्रः तमो हंती न तु तारागणः शतम. चंद्राची महती सांगणारे हे सुभाषित टुरिझमसाठी वापरण्यात आले याबद्दल सुधाकरला कौतुक वाटले. पण सुभाषिताची पहिली ओळ आलोकने सार्थ केली